विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही इयत्ता 9वीमध्ये जेव्हा प्रवेशित होता त्यावेळा गणित भाग 2मध्ये तुम्हाला प्रमेय आणि प्रमेयाच्या सिद्धांत ही नवीन गोष्ट तुम्हाला पाहायला मिळते. प्रमेय म्हणजे काय? एक सशर्त विधान असतं. ते विधान जर तरने जोडलेलं असतं. त्यामधला जरपासून तरपर्यंतचा भाग हा पूर्वार्ध असतो आणि तर नंतरचा पुढचा भाग असतो तो उत्तर भाग असतो. आणि ह्या विधानाचा विचार करून आपणाला त्या प्रमेयाची सिद्धता लिहायची असते. आणि त्या प्रमेयाची सिद्धता लिहिताना आपणाला वेगवेगळ्या गोष्टींचा विचार करावा लागतो. पहिल्यांदा आपण प्रमेयाचं विधान वाचतो. त्या विधानाच्या अनुषंगानं आपण पहिल्यांदा आकृती काढतो. त्या आकृतीला योग्य ती नावं देतो. त्यानंतर जरपासून तरपर्यंतचं विधान वाचत आकृतीकडे पाहत पक्ष लिहितो. म्हणजे जरपासून तरपर्यंतच्या भागाचं आकृतीकडं पाहत त्याचं गणितीय रूपांतर करतो. गणितीय भाषेत रूपांतर करून पक्ष लिहितो. त्यानंतर तर नंतरचा पुढचा भाग, तर नंतरच्या पुढच्या भागाचा आकृतीकडे बघून आणि पक्षाकडे लक्ष ठेवत आपण त्याचा साध्यामध्ये समावेश करतो. या 3 गोष्टी झाल्यानंतर आपणाला अजून एक गोष्ट विचार करावी लागते की आपणाला त्या प्रमेयाची सिद्धता मांडत असताना आपणाला त्या आकृतीमध्ये काही रचना करावी लागते का? प्रत्येक सिद्धतेसाठी रचना आवश्यक असतेच असं नाही. मग ज्या वेळेला तुम्ही प्रमेय, आकृती, पक्ष, साध्य, रचना हे मांडता आणि सिद्धता लिहित असताना या सर्व गोष्टीचा तर्कसंगत विचार करून प्रत्येक पायरी मांडायची आणि त्या प्रत्येक पायरीला एक सपोर्ट, त्यालाच आपण काय म्हणतो, पुरावा देऊन प्रत्येक वाक्य तर्कसंगत पद्धतीनं मांडून आपण शेवटी साध्यापर्यंत येतो आणि मग आपल्या प्रमेयाची सिद्धता मांडली जाते. आता यासाठी एक साधं उदाहरण विचारत घेऊ. एक साधी सिद्धता आपण विचारते. जर तुम्ही चहा केला तरच तुम्ही पिणार आहात. म्हणजे हे विधान तर चहा तयार केला तरच पिणार आहात हे प्रमेयाचं विधान आहे असं. यामध्ये आता यासाठी आकृती आपल्याला कशी काढायची लक्षात येते. आता पक्ष लिहिताना चहा करण्यासाठी कोणकोणत्या वस्तू लागतात त्या गोष्टींचा त्या पक्षामध्ये विचार करायचा. आणि हे सगळं घेऊन आपण काय तयार करणार आहोत? चहा तयार करणार आहोत. ते साध्यामध्ये. आता सिद्धता लिहित असताना तुम्हाला पहिल्यांदा काय करावं लागेल? प्रत्येक स्टेपचा विचार करावा लागेल. पहिल्यांदा गॅस प्रज्वलित करावा लागेल. त्याच्यावर पातेलं ठेवावं लागेल. त्या पातेल्यामध्ये पाणी टाकावं लागेल. त्या पाण्यामध्ये साखर टाकावी लागेल. त्याच्यामध्ये चहा पावडर टाकावी लागेल आणि ती उकळल्यानंतर त्यामध्ये दूध टाकू. नंतर ते चाळणीच्या साहाय्यानं शोधून घेऊन ते आपण कपामध्ये घेणार आहोत आणि मग पिणार आहोत. म्हणजे मला थोडक्यात असं म्हणायचं आहे की विद्यार्थ्यांना सिद्धतेबद्दल आवड निर्माण होण्यासाठी जर आपण पहिल्यांदा या पद्धतीनं प्रयत्न केला की सिद्धता लिहिणं म्हणजे चहा करून पिण्या इतकं सोपं आहे, यात काय वादच नाही. ह्याच्या अनुषंगानं मी विद्यार्थ्यांना असंही म्हणतो की विद्यार्थी मित्रांनो, सिद्धता लिहिणं म्हणजे आपल्या घरातली समस्या असा विचार करा. आपले वडील म्हणजे प्रमेय, आपली आई म्हणजे सिद्धता आणि त्यामध्ये येणारे आकृती, पक्ष, साध्य आणि रचना या जर विचार केला तर ही आपली भावंड असं विचार करूया. दैनंदिन जीवन जगत असताना आपल्या वडिलांना संसार करत असताना अनेक अडचणी येत असतात आणि त्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करत असतात. पण त्यांना अशी एखादी अडचण येते त्यावेळेला ते आपलं डोकं धरून बसतात त्या समस्येवर उपाय शोधण्यासाठी.
त्यावेळेला त्यांची धर्मपत्नी त्यांच्याजवळ येते, म्हणजे तिचं नाव असतं सिद्धता. अहो काय झालं असं विचारते. हे दोघं विचार करत असताना आकृती ही मोठी मुलगी असते, तिच्या लक्षात येतं की आपली आई आणि वडील कोणत्या तर समस्येमध्ये गुरफटलेले आहे. ती पटकन जाते आणि आईबाबांना विचारते काय झालं. हे तिघे विचार करत असताना पक्ष हा तिचा लहान भाऊ तिच्याजवळ येतो आणि विचारतो, पप्पा मम्मी दीदी काय झाले. हे चौघं एकत्र बसलेलं असताना साध्य येतो, तिथं साध्य सुद्धा येतो आणि विचारतो, पप्पा मम्मी दीदी भैया काय झालं. तोही त्यांच्यामध्ये समाविष्ट होतो. आणि रचना ही अशी असते की सर्वात लहान असते, शेलफळ आपण म्हणतो. तिला नेमकं काय कळत नाही. ती येते, ह्या चौघाच्या मांडीवर बसते, परत उठून जाते, येते. म्हणजे रचना कधी असते आणि कधी नसते. म्हणून मी विद्यार्थ्यांना सिद्धता लवकर लक्षात यावी. सिद्धता लिहिणं म्हणजे एखाद्या समस्येवर उपाय शोधणं आणि ती समस्या सोडवणे, म्हणजे तर्कसंगत विचार करणं, ह्या सगळ्या गोष्टींना विचार करणं. म्हणून मी विद्यार्थ्यांना म्हणतो की सिद्धता लिहिणं म्हणजे आपल्या कुटुंबाचाच एक भाग आहे. म्हणून त्यासाठी एक काव्य केलं आणि काव्य करत असताना काही गोष्टी सांगतो. कोणतीही सिद्धता लिहित असताना त्या आकृतीमध्ये 2 त्रिकोण शोधावे लागतात आणि त्या 2 त्रिकोणाला एक योग्य कसोटी लावावी लागते आणि त्या कसोटी लागली की त्या प्रमेयाची सिद्धता होते. म्हणून मी ह्यासाठी काव्य तयार केलं. प्रमेय सिद्धता कुटुंब एक, प्रमेय सिद्धता कुटुंब एक, त्यातील घटक असे अनेक, आकृती पक्ष साध्य रचना आम्ही सारे एक म्हणान, उघडा डोळे योजा बुद्धी, त्रिकोण शोधूनी लावा कसोटी, यातून होते प्रमेय सिद्धी. म्हणजे या पद्धतीनं ज्या वेळा विद्यार्थ्याची मानसिकता तयार होईल त्यावेळेला सिद्धता लिहिण्यासाठी विद्यार्थी आत्मविश्वासानं प्रयत्न करतील असा मला विश्वास वाटतो.